आणि आता पाहूयात आजच्या राजकीय बातम्या। लोकसभेला असा जोरात झटका बसला की कंबरडच मोडलं। आरक्षण संविधान बदलाच्या मुद्द्याचा फटका बसला। चूक झाली, माफ करा। अजित पवारांची माफी तर जो बूंद से गई वो हौद से नहीं आती, जयंत पाटील यांचा टोला। विधानसभा लढायची ठरल्यास अपक्ष उमेदवार उभे करणार, जरांगेंचं महत्त्वाचं वक्तव्य। 29 ऑगस्टच्या अंतरवालीमधल्या बैठकीमध्ये निर्णय घेणार अशी माहिती। दाढी वाढवून कोणी छत्रपती होत नाही, तसे गुण असायला लागतात। भाजप नेते नारायण राणेंची मनोज जरांगे यांच्यावर खोचक टीका। अनेक नेते मला टार्गेट करतात, मात्र त्यांना उत्तर देत नाही। इतिहास शिव्यांचा नव्हे तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। राज्यसभेमध्ये जया बच्चन यांच्या नावावरून खडाजंगी। तुमचा टोन चुकीचा, जया बच्चन सभापतींवर संतापल्या। तर तुम्ही सेलिब्रिटी असाल पण संसदेचा डेकोरम ठेवावा लागेल, सभापतींनी देखील सुनावलं। विरोधकांकडून सभापतींच्या विरोधात महाभियोग। भाजपच्या औकात काय, दिल्ली तुमच्या बापाची आहे का? उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरील टीकेला राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर। तर संजय राऊतांनी आपल्या औकातीत बोलावं, त्यांचा हिशोब आम्ही लवकरच मांडू, प्रवीण दरेकर यांचा हल्लाबोल। महाविकास आघाडीकडे महाराष्ट्राच्या विकासाचं कुठलंही विजन नाही। उद्धव ठाकरे 30 दिवस दिल्लीमध्ये थांबले तरी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होणार नाहीत, मुनगंटीवारांचा टोला। तर ठाकरेंनी सोनिया गांधींच्या चरणी लाचारी पत्करली, प्रवीण दरेकर यांची टीका। अनेक जण मला शिव्या देतात पण मी त्यावर बोलत नाही, कारण इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, फडणवीसांचं विधान। लोक अगोदर मातोश्रीवर यायचे, आता ठाकरेंना दिल्लीला जावं लागतं। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर श्रीकांत शिंदेंची टीका। ठाकरेंची ही लाचार स्थिती राज्याने पहिल्यांदा पाहिली, असाही घणाघात।